कधी कधी आपण आपल्या समस्यांसाठी एखाद्या तांत्रिक महाराज यांच्याकडे जातो. तंत्रातील क्षुद्र स्तरावरील देवता तंत्राच्या नियमानुसार आपल्याला समोरच्याला काहीतरी द्यावे लागते, तेव्हा त्याचे फळ आपल्याला मिळते. आपण त्याला पैसे देतो. ते पैसे तो व्यक्ती त्या वस्तू आणण्यावर खर्च करतो. क्षुद्र स्तरावरील देवता काही नुसता कोंबडे आणि बकऱ्यांवर संतुष्ट होतो असे तुम्हाला वाटते का? तर नाही. तिकडे तुमचा आत्मा गहाण ठेवून तुमची साधना आणि तुमची आत्मशक्ती देखील घेत असतो. परंतु हे आपल्याला कळत नाही. त्याचा परिणाम म्हणजे खरं तर आपल्या शक्तीनेच ती कामं होत असतात. पण तुम्हाला वाटते की त्या तांत्रिकाने ते काम केले. त्याचे वाईट परिणाम आपल्या पुढच्या पिढीला भोगावे लागतात. कारण तंत्र फक्त पैशाची अपेक्षा ठेवत नाही, तर तंत्रातील देवता तुमची साधना आणि तुमची जीवनशक्ती घेत असतात आणि त्याबद्दल तुम्हाला ते हवे ते देत असतात. पण तुम्हाला ते कळत नाही, कारण ह्याची वाच्यता तुम्ही कोणालाही करत नाही. तुम्हाला वाटते की सामानाला पैसे खर्च झाले ते तर होतातच, पण त्याचबरोबर त्यांचा तुमच्या आत्म्याशी संबंध बांधला जातो.